Okay, good morning. Today we will start our second lecture on third chapter. Yesterday we discussed about what is mean by cast iron as well as what are the main types and white cast iron details. Now today we will discuss about the gray cast iron. So let's start with the gray cast iron. See, gray cast iron means what? How much amount of carbon percentage is present in gray cast iron? All these things we must know. So let's start. See, gray cast iron. This is one of the type of the cast iron, and it is obtained by allowing the molten metal to cool and solidify slowly. This particular thing is very important. See how you are able to get the ग्रे कास्ट आयन. ग्रे कास्ट आयन आपल्याला कसं मिळणार आहे? ग्रे कास्ट आयन मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? जो मोल्टन मेटल आहे, वितळलेला जो मेटल आहे, त्याला आपल्याला थंड करायचं. पण कसं? दॅट पर्टिक्युलर मेटल शुड बी कूल्ड अँड सॉलिडिफाय स्लोली. हळूहळू थंड करायचं. ओके, then you will get the gray cast iron. Number one. Number two is gray cast iron. This cast iron contains just 2.5 to 3.75% of carbon. Okay, this is the percentage of carbon which is present in the gray cast iron. म्हणजे ग्रे कास्ट आयन मध्ये एवढ्या प्रमाणामध्ये कार्बन प्रेझेंट असतो. ओके, अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, द ग्रेटर पार्ट ऑफ द कार्बन इज इन द फॉर्म ऑफ फ्लेक्स, राईट. येस्टरडे वेन वी टॉक अबाउट द व्हाईट कास्टाईन, जेव्हा आपण व्हाईट कास्टाईन बद्दल बोललो होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की कार्बन त्या ठिकाणी सिमेंटेडच्या फॉर्मॅटमध्ये होता, बरोबर आहे. पण इथं कार्बन कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? फ्लेकच्या फॉर्मॅटमध्ये. फ्लेक फ्लेक म्हणजे जस्ट लाईक दिस शेप, असा फ्लेक म्हणतो आपण त्याला. इथे डायग्राम मध्ये बघायला मिळतं बघा तुम्हाला, जस्ट लाईक दिस. दिस इज कॉल्ड एज अ फ्लेक शेप. ओके, द मायक्रोस्ट्रक्चर ऑफ ग्रे कास्ट आयन depend upon the rate of cooling, means this particular flake formation completely depending upon the rate of cooling, how the cooling you have done here. Okay, if you have done cooling with slow rate or faster rate or moderate rate, then depending on that this particular flake will फॉर्म और मायक्रोस्ट्रक्चर विल फॉर्म. ओके, म्हणजे ह्याचं जे मायक्रोस्ट्रक्चर आहे हे कशावरती डिपेंड आहे? तुम्ही कुलिंग कसे करताय, त्याला थंड कसं करताय, त्या बेसवरती हे सगळं असणार आहे. ठीक आहे, तर आपण एक बेसिक पॉईंट बघितला ग्रे कास्ट आयन म्हणजे काय. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ द ग्रे कास्ट आयन. ठीक आहे, तर ग्रे कास्ट आयनच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन्स काय काय आहेत पहा. नंबर वन, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द ग्रे कास्ट आयन इज व्हॉट? ग्रे कास्ट आयन इज ब्रिटल अँड मे बी ब्रोकन इफ अ हेवी हॅमर इज युज्ड. उघड उघड आहे, क्लिअर आहे काय? ग्रे कास्ट आयन इज ब्रिटल इन नेचर. येस, ऑब्विसली इट इज ब्रिटल. का? कार्बनचं प्रमाण जास्त आहे ना, म्हणून हा ब्रिटल आहे. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. म्हणजे याच्यावरती जर आपण हेवी हॅमर मारला किंवा हातोडा जर याच्यावरती मारला तर काय होतो? हा लगेच तुटतो. इट विल ब्रेक इन टू टू पीसेस बाय ऍप्लिकेशन ऑफ हॅमर. ओके, हा सगळ्यात पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ वॅरीज फ्रॉम 120 न्यूटन पर एम एम स्क्वेअर टू 300 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके, बघा प्रत्येक मटेरियलला काही ना काहीतरी अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ असते. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. टेन्साईल स्ट्रेंथ प्रत्येक मटेरियलला असते. या ग्रे कास्ट आयन मध्ये सुद्धा टेन्साईल स्ट्रेंथ आहे. त्याची रेंज किती दिली आहे? दॅट रेंज इज अबाउट 120 न्यूटन पर एम एम स्क्वेअर टू 300 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ही रेंज आहे की 120 ते 300 न्यूटन पर एम एम स्क्वेअर या रेंजमध्ये याची टेन्साईल स्ट्रेंथ असते. ओके, नॉट बियॉन्ड दॅट, नॉट लेस दॅन दिस. देन थर्ड प्रॉपर्टी इज हार्डनेस ऑफ द ग्रे कास्ट आयन वॅरीज फ्रॉम 150 टू 240 BHN. बघा प्रत्येक मटेरियलची हार्डनेस असते, त्याची हार्डनेस आपण मोजतो. ते हार्डनेस मोजण्यासाठी आपल्याकडे काही इक्विपमेंट असतात, जसं की ब्रिनेल्स हार्डनेस टेस्टर आहे किंवा रॉकवेल हार्डनेस टेस्टर आहे. तर या ठिकाणी आपण ब्रिनेल्स हार्डनेस टेस्टर ती मशीन वापरून या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या ग्रे कास्ट आयनची हार्डनेस मोजली. तर हार्डनेस किती आहे? दॅट इज 150 टू 240 BHN. BHN मीन्स हे युनिट आहे, ब्रिनेल्स हार्डनेस नंबर. ओके, 150 to 240 BHN. This is the range in which gray cast iron material having the hardness. Okay. Then next point is melting point is low. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. मेल्टिंग पॉइंट याचा कसा आहे? कमी आहे. मेल्टिंग पॉइंट कमी आहे म्हणजे काय? मेल्टिंग पॉइंटचा अर्थ पहिल्यांदा कळायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय मेल्टिंग पॉइंट? मेल्टिंग पॉइंट इज नथिंग बट अ टेम्परेचर ॲट विच मटेरियल स्टार्ट मेल्टिंग. मेल्टिंग पॉइंट हे असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला मटेरियल वितळायला सुरुवात होते. ओके,
तर इथं काय सांगितलंय, ग्रे कास्ट आयर्न मटेरियल हॅव्हिंग लो मेल्टिंग पॉईंट, म्हणजे ग्रे कास्ट आयर्नचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो, म्हणजे कमी टेम्परेचर दिलं तरी पण हा लगेच वितळतो, राईट. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. येस, ग्रे कास्ट आयर्न हॅव्हिंग व्हेरी गुड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली आहे, राईट. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय, समजा एखादी बॉडी आहे त्याच्यावरती जर आपण फोर्सेस अप्लाय केले, समजा ही एक बॉडी आहे आणि याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, कसा फोर्स अप्लाय करणार आहे आपण, वन फोर्स इज फ्रॉम अप डाऊनवर्ड साइड अँड सेकंड इज फ्रॉम अपवर्ड साइड, असा फोर्स आपण अप्लाय केले, काय होईल, हा पार्ट या पार्टवरती हा पार्ट कॉम्प्रेस होईल, म्हणजे याच्यावरती पडणारा ट्रेस किंवा याच्यावरती पडणारा ट्रेस जो असणार त्याला काय म्हणणार आपण, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. जर या अशा फोर्स पडण्यामुळं जर ही बॉडी कॉम्प्रेस झाली तर याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे का, नाही, है ना. याच्यावरती असे फोर्स पडले म्हणून हा कॉम्प्रेसर झाला, त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नाहीये, ओके. पण जर काय असे फोर्स पडून सुद्धा या बॉडीवरती कसलाच परिणाम नाही झाला, म्हणजे याच्यामध्ये ताकद आहे, कुठली ताकद आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, ओके. कीप इन माइंड. नेक्स्ट वन, इट इज इझिली मशीनेबल. हा इझिली मशीनेबल आहे. मशीनेबल म्हणजे याच्यावरती आपण खूप चांगल्या पद्धतीनं इझिली मशीनिंग करू शकतो, राईट. सपोज इफ यू वॉन्ट टू remove the parts or remove the material from the workpiece, you can do that. या मटेरियलवरचं एक्स्ट्रा किंवा अनवॉन्टेड पार्ट जो आहे तो काढून टाकायचा आहे, तो काढून टाकू शकतो आपण, सहज काढू शकतो, म्हणून म्हटलंय इझिली मशीनेबल. देन लास्ट प्रॉपर्टी, ग्राफाईट प्रेझेंट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट. आता इथं महत्वाचा पॉईंट आहे बघा, दिस ग्रे कास्ट आयर्न मटेरियल इन विच ग्राफाईट इज प्रेझेंट, ओके. ग्राफाईट प्रेझेंट आहे म्हणून तर त्याचा कलर ग्रे आहे ना, आहे की नाही. आपण पहिल्यांदाच बोललो होतो कालच, म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की कास्ट आयर्न मटेरियलचं नाव कशावरनं ठरलं, त्याच्या ॲपिअरन्सवरनं. जर या कास्ट आयर्नला आपण तोडलं, फ्रॅक्चर केलं, तर मध्ये जो कलर दिसतो तो कसा दिसतो, ग्रे दिसतो, म्हणून याला आपण ग्रे कास्ट आयर्न म्हटलं. पण हा ग्रे कलर का दिसतो, कारण की याच्यामध्ये ग्राफाईट प्रेझेंट आहे, ओके. इन द ग्रे कास्ट आयर्न ग्राफाईट इज प्रेझेंट, ओके. दॅट्स वाय इट लुक लाईक अ ग्रे इन कलर, म्हणून तो ग्रे कलरचा दिसतो. पण हा जो ग्राफाईट आहे ना, हा फक्त कलरसाठी काम नाही करत, तर इट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट अल्सो, म्हणून हा हा जो ग्राफाईट आहे हा लुब्रिकंट म्हणून सुद्धा काम करतो. आता लुब्रिकेशन म्हणजे काय, ऑइलिंग होतो ना आपण, म्हणजे समजा दोन पार्ट असतील, दोन पार्ट मध्ये फ्रिक्शन होत असेल तर ते फ्रिक्शन होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्यात ऑइल टाकतो, जेणेकरून काय होईल, ते फ्रिक्शन होणार नाही. सो सेम थिंग इज हिअर, graphite present in this gray cast iron and doing the same work, it act as a lubricant, means whatever the mating parts are there, if they are in contact with each other then friction will be there. So our target is to reduce the friction and that can be done by means of graphite, okay, because it act as a lubricant. तो lubricant म्हणून काम करतो, म्हणून तिथे फ्रिक्शन होत नाही, ओके. सो these are the main properties of our gray cast iron material, okay. Keep in mind. Now next point is applications of the gray cast iron material. आता ह्या ग्रे कास्ट आयर्नचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, देर आर सो मेनी ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन म्हणजे यूज, वापर कुठं करायचा या ग्रे कास्ट आयर्नला. सो फर्स्ट यूज इज ग्रे कास्ट आयर्न इज युज्ड इन मशीन टूल स्ट्रक्चर. मशीन टूल स्ट्रक्चर मध्ये आपण याचा वापर करतो. इट इज युज्ड इन द मशीन टूल स्ट्रक्चर, राईट. मशीन टूलचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. वाय सो, बिकॉज इट इज हार्ड इन नेचर, okay. That's why we manufacture machine tool from this material, okay. Next one, used in gas or water pipe for underground purpose. Yes, हा सोपा पॉइंट आहे. म्हणजे ग्रे कास्ट आयर्नचा वापर आपण कशाला केला, म्हणजे गॅसची पाईपलाईन किंवा पाण्याची पाईपलाईन जी असते ते पाईपलाईन बनवण्यासाठी याचा वापर करतो आपण, ओके. सपोज इफ यू वॉन्ट टू ट्रान्सफर द वॉटर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, यू आर गोइंग टू यूज द पाइप्स, सो द मटेरियल ऑफ द पाइप must be gray cast iron, okay. In similar way gas also, right. If you want to transfer the gas from one place to another place, then also pipes are required and these are made up from the material called as gray cast iron, okay. हे ग्रे कास्ट आयर्नचे दोन ऍप्लिकेशन सांगितले आपण. त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन आहे, इट इज युज्ड इन द सिलेंडर ब्लॉक अँड हेड ऑफ द आयसी इंजिन. म्हणजे हे आयसी इंजिन म्हणजे आपला इंटरनल कंबशन इंजिन, म्हणजे आपल्या जे व्हेकल्स आहेत, टू व्हीलर फोर व्हीलर, त्याचे जे इंजिन्स आहेत त्या इंजिनमध्ये त्या इंजिनचे हे सिलेंडर ब्लॉक आणि हेड हे पार्ट्स असतात. तर हे पार्ट बनवण्यासाठी आपण ग्रे कास्ट आयर्नचा वापर करतो, ओके. का बरं असं, बिकॉज इट इज व्हेरी हार्ड इन नेचर, राईट. गाडीचं इंजिन आहे, गाडीचं इंजिन जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा इंजिन गरम होतं,
right? That particular engine becomes hot, and due to which it may happen, it will get damaged, but our target is to avoid this damage. So that's why we are going to manufacture it by using gray cast iron, so that it will bear whatever the heat is applied there, or whatever heat is generated there. Okay, then next application, it is used in frame of the electric motor. इलेक्ट्रिक मोटर जे आहे, त्या इलेक्ट्रिक मोटरचे जे फ्रेम आहेत, बाहेरचा जो भाग असतो तो बनवण्यासाठी आपण ग्रे कास्ट आयर्न मटेरियलचा वापर करतो, राईट. देन नेक्स्ट वन इज इनगोट मोल्ड्स. मोल्डचा अर्थ असा घ्यायचा की साचा, एखादा साचा वगैरे बनवायचा आहे आपल्याला, तर तो साचा बनवण्यासाठी आपण काय करतो, ग्रे कास्ट आयर्नचा वापर करतो. देन इट इज यूज इन द सॅनिटरी वेअर्स. सॅनिटरी वेअर्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो, राईट. सॅनिटरी वेअर्सचा अर्थ इथं काय घेणार आपण, की सॅनिटरी वेअर्स म्हणजे कुठले, की हायजिनिक्सचा जो जिथं जिथं विषय येतो त्या ठिकाणी लागणार जे काही वस्तू आहेत, पार्ट्स आहेत, तर ते पार्ट्स बनवण्यासाठी सॅनिटरी वेअर्स म्हणून आपण ग्रे कास्ट आयर्नचा वापर करतो. देन नेक्स्ट वन इज इट इज ऑल्सो युज्ड इन द पिस्टन रिंग्स. पिस्टन रिंग्स बनवण्यासाठी, आता पिस्टन रिंग हा काय भाग असतो, हा इंजिनचा पार्ट आहे, राईट. इनसाइड द इंजिन, cylinder and piston, these are the main part of the engine, and on the piston one ring is provided, that is called as piston ring. म्हणजे पिस्टन रिंग हा ऑटोमोबाईल इंजिन आहे ना, आपल्या गाडीचं इंजिन, त्या गाडीच्या इंजिनचा भाग आहे, पार्ट आहे, तर ते पार्ट बनवण्यासाठी आपण ग्रे कास्ट आयर्न मटेरियलचा वापर करतो, राईट. अँड लास्ट वन इज ग्रे कास्ट आयर्न मटेरियल ऑल्सो युज्ड इन द हाऊसहोल्ड अप्लायन्सेस. हाऊसहोल्ड अप्लायन्सेस म्हणजे काय, हाऊसहोल्डचा अर्थ घ्यायचा आपल्याला की घरगुती वापराच्या ज्या वस्तू आहेत त्याला आपण हाऊसहोल्ड अप्लायन्सेस म्हणतो, घरगुती वापराच्या वस्तू. मग हे सगळे झाले ऍप्लिकेशन, हे झाले सगळे त्याचे ऍप्लिकेशन, जेणेकरून आपण काय करतो, हे सगळे आपण ग्रे कास्ट आयर्न मटेरियलचे बनवतो. ओके, सो इट्स ऑल अबाउट द ग्रे कास्ट आयर्न. आपण ग्रे कास्ट आयर्नचं काय बघितलं, पूर्ण त्याचं बेसिक थिंग्स बघितल्या, कार्बनचं प्रमाण किती आहे ते बघितलं, त्याची डायग्राम कशी असते, म्हणजे त्या ग्रे कास्ट आयर्न मटेरियलला तोडल्यानंतर मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर तो कसा दिसेल हे आपण डायग्राम मध्ये बघितलं. त्यानंतर प्रॉपर्टीज बघितल्या, ऍप्लिकेशन्स बघितले. ओके, सो इट्स ऑल अबाउट द ग्रे कास्ट आयर्न. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ द cast iron, that is nodular cast iron, we will discuss about this now. See this nodular cast iron, it's really important. See this nodular cast iron, it is also called as a spheroidal cast iron. या nodular cast iron ला आपण spheroidal cast iron असं पण म्हणतो. Why so? Because the graphite is precipitated and not in the form of flake but in the form of spheroids. काय अर्थ आहे सांगतो याचा. नोड्युलर कास्ट आयर्न इज ऑल्सो कॉल्ड एज स्पेरॉइडल कास्ट आयर्न. वाय सो? असं का, कारण की या नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये जो ग्राफाइट असतो है ना, त्याच्यात जो ग्राफाइट आहे दॅट इज नॉट इन द फॉर्म ऑफ फ्लेक लाईक आवर ग्रे कास्ट आयर्न. ग्रे कास्ट आयर्न मध्ये ग्राफाइट हा फ्लेकच्या फॉर्म मध्ये होता, पण नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये ग्राफाइट हा फ्लेकच्या फॉर्म मध्ये नाहीये. मग तो कुठल्या फॉर्म मध्ये, दॅट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्पेरॉइड्स. स्पेरॉइड्स, आता स्पेरॉइडचा अर्थ काय आणि फ्लेकचा अर्थ काय, आपण का मग आता जस्ट बघितलं की अशा ज्या लाईन्स होत्या किंवा असं जे आहेत त्याला आपण फ्लेक्स म्हटलं. ओके, बट व्हॉट अबाउट द स्पेरॉइड्स? स्पेरॉइड म्हणजे काय, स्पियर शेप, गोल गोल असे, दिस इज कॉल्ड ॲज अ स्पेरॉइड. दिस इज कॉल्ड ॲज स्पेरॉइड. म्हणजे या ठिकाणी इन द नोड्युलर कास्ट आयर्न ग्राफाइट इज प्रेझेंट बट इन दिस फॉर्म, या फॉर्म मध्ये तो प्रेझेंट असतो, म्हणजे अशा छोट्या छोट्या छोट्याशा स्पेरॉइडच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ स्पेरॉइडल कास्ट आयर्न. ओके, बघा ना, म्हणजे when you are going to fracture nodular cast iron and observe it under the microscope, you are able to see this type of structure, है ना. जेव्हा तुम्ही याला तोडणार आणि मायक्रोस्कोप खाली बघणार तेव्हा असे गोल गोल स्पियर शेप तुम्हाला दिसतील, म्हणून या कास्ट आयर्नला आपण काय म्हटलं, नोड्युलर कास्ट आयर्न ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्पेरॉइडल कास्ट आयर्न. ओके, वन मोर पॉइंट इज हिअर, दिस इज हाय ग्रेड कास्ट आयर्न अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डक्टाईल कास्ट आयर्न. याला आपण डक्टाईल कास्ट आयर्न असं पण म्हणतो. आता डक्टाईल कास्ट आयर्न काय म्हटलं बरं याला, बिकॉज इट इज हॅव्हिंग मोर डक्टिलिटी. डक्टिलिटीचा अर्थ काय, आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं. डक्टिलिटी म्हणजे काय, सपोज वन पार्ट वी हॅव अँड आय एम गोइंग टू अप्लाय टेन्साईल ट्रेस ऑन इट, व्हॉट विल हॅपन, देन इट विल गेट इलॉंगेटेड. ओके, म्हणजे काय, एखादा पार्ट आहे त्याच्यावरती मी टेन्साईल ट्रेस जर अप्लाय केला
तर त्याचं काय कन्व्हर्जन झालं, त्या बॉडीचं कन्व्हर्जन एका वायरमध्ये झालं, थिन वायरमध्ये झालं. म्हणजेच त्या बॉडीमध्ये किंवा त्या मेटलमध्ये कुठली प्रॉपर्टी होती, डक्टिलिटी होती. ओके, तर या नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये पण ही डक्टिलिटी प्रॉपर्टी जास्त आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ डक्टाईल कास्ट आयर्न. ओके, सो इट्स ऑल अबाउट. नाव नीट लक्षात ठेवा की नोड्युलर कास्ट आयर्नचे दोन नाव आहेत, स्पेरॉइडल कास्ट आयर्न अँड डक्टाईल कास्ट आयर्न. इन एक्झाम दे विल आस्क. ओके, नोड्युलर कास्ट आयर्न अल्सो कॉल्ड ॲज, आणि अल्सो काय म्हटलं जातं तर स्पेरॉइडल कास्ट आयर्न और डक्टाईल कास्ट आयर्न यापैकी एखादा पर्याय दिलेला असेल. ओके, सो नेक्स्ट वन, properties. Now we will discuss about the properties of the material. Okay, see nodular cast iron. First property, it has very good casting properties as fluidity, high fluidity and low melting point. म्हणजे पहिला पॉइंट काय सांगितलं आपण, याच्यामध्ये काय आहे, कास्टिंग प्रॉपर्टी का चांगली आहे. आता आपल्याला व्हॉट इज मीन बाय कास्टिंग प्रॉपर्टी हे कळलं पाहिजे. आता कास्टिंग काय असतं हे तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल वाय दिस प्रॉपर्टी इज प्रेझेंट देअर. कास्टिंग म्हणजे काय माहिती का, सपोज मेटल आय हॅव विथ मी अँड फर्स्ट ऑफ ऑल what I will do, I will heat the material. मी त्या मटेरियलला गरम करणार, राईट. I will heat the material, I will melt this material into juice and then I will pour this particular juice into a mold. म्हणजे ह्या मटेरियलला मी गरम करणार, वितळवणार आणि नंतर त्याला मी काय करणार, एका साच्यामध्ये ओतणार. ओके, अँड आफ्टर कुलिंग what will happen, that particular material will get the shape of the mold, right? After cooling, that metal will get the shape of the mold. Just take it out, then the whatever the part we will get, that is called as a cast, and the process is called as a casting. ओके, ही जी कास्टिंग प्रोसेस कळाली. आता यामध्ये काय सांगितलं तर नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये कास्टिंग प्रॉपर्टीज ह्या कशा चांगल्या आहेत. ओके, मीन्स converting into heating the material, then convert it into juice, and then pour into mold, convert into solid shape. This particular thing we want to do, and for that purpose whatever the properties are required, that is called as कास्टिंग प्रॉपर्टीज. आणि या कास्टिंग प्रॉपर्टीज नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये कशा चांगल्या आहेत. ओके, कसं काय, कारण की नोड्युलर कास्ट आयर्न हॅव्हिंग हाय फ्लुडिटी, त्याच्यामध्ये फ्लुडिटी चांगली आहे, म्हणजे तो प्रवाहित होतो, वाहतो म्हणजे पेक्षा कसं, when the force is applied it will change its dimensions. ओके, सपोज हिटिंग करताय तुम्ही, तर कमी हिटिंग केलं तरी पण तो मेल्ट होऊ शकतो. ओके, म्हणून इथं पॉईंट पण दिलाय आपण, लो मेल्टिंग पॉईंट इज देअर, है ना. सो दिस पर्टिक्युलर नोड्युलर कास्ट आयर्न get melts with very small amount of temperature. Okay, so this is first property. पहिली property काय सांगितली, it has very good casting property and has fluidity and low melting point. Second property is it produces better machined surfaces. म्हणजे नोड्युलर कास्ट आयर्न हॅव्हिंग दिस प्रॉपर्टी, इट प्रोड्युसेस बेटर मशीन सर्फेसेस. म्हणजे याचा अर्थ काय, नोड्युलर कास्ट आयर्नचा जर एखादा पार्ट आपण बनवला तर त्याचा जो काही सरफेस असणार आहे तो कसा असतो, एकदम मशीन्ड असतो, एकदम चांगला स्मूथ असतो, राईट. देन नेक्स्ट वन, टेन्साईल स्ट्रेंथ इज 330 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये पण ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, पण ती किती आहे, 330 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता जस्ट आपण बघितलं ग्रे कास्ट आयर्न मध्ये पण ही स्ट्रेंथ होती, ती किती होती, 120 ची रेंज होती ना, हे बघा 120 टू 300 न्यूटन पर mm स्क्वेअर, 120 ते 300, आणि इथं किती आहे, 330 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे this nodular cast iron is having more tensile strength than the gray cast iron. Gray cast iron पेक्षा जास्त tensile strength त्याच्यामध्ये आहे. ओके, then next one, high strength and toughness. Yes, our nodular cast iron having high strength as well as toughness. याच्यामध्ये स्ट्रेंथ पण चांगली आहे, लवकर तुटणार नाही, आणि टफनेस पण चांगली आहे. व्हॉट इज मीन बाय टफनेस, means whatever the force is applied on this nodular cast iron, it will absorb all the energy. That's why it is having more toughness. टफनेसचा अर्थच तो आहे ना की जास्तीत जास्त एनर्जी न तुटता ऍब्सॉर्ब करणे म्हणजे टफनेस. तर नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, गुड रेजिस्टन्स टू विअर. विअरिंग रेजिस्टन्स कसे आहे, चांगला आहे. इट इज हॅव्हिंग गुड विअर रेजिस्टन्स. ओके, म्हणजे हा झिजत नाही लवकर. देन नेक्स्ट वन, हायर मशीनेबिलिटी दॅन ग्रे कास्ट आयर्न. ऑब्विसली आपण जस्ट आता ग्रे कास्ट आयर्न बघितला, त्या ग्रे कास्ट आयर्न मध्ये जेवढी मशीनेबिलिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगली मशीनेबिलिटी कोणामध्ये आहे,
नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये. कीप इन माइंड, हे हा पण एक पॉईंट चांगला आहे जो की एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग कास्ट आयर्न हॅव्हिंग मोर मशीनॅबिलिटी. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला नोड्युलर कास्ट आयर्न आणि ग्रे कास्ट आयर्न दिलं तर कोणामध्ये जास्त आहे? ऑब्विसली नोड्युलर कास्ट आयर्न मध्ये मशीनॅबिलिटी जास्त आहे. देन नेक्स्ट वन, इट कॅन बी वेल्डेड नाइसली. येस, यू कॅन डू वेल्डिंग on this particular nodular cast iron and that is also in a very nice manner. ही पण एक प्रॉपर्टी आहे. देन द व्हॅल्यू ऑफ द मॉड्यूल्स value of the modulus of elasticity is high. Modulus of elasticity हा जो कन्सेप्ट आहे किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जे आहे ते नोड्युलर कास्टामध्ये कसं आहे? जास्त आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, देन इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हे 2-3 कन्सेप्ट आपण सॉम मध्ये शिकत असतो. तर त्यापैकी जो हा आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, तर इथं कशी आहे? नोड्युलर कास्टामध्ये जास्त आहे. ओके, सो दीज आर ऑल द properties of the nodular cast iron. Now we will discuss about the applications of the nodular cast iron. Applications. आता application मध्ये काय? यूज कुठं वापरायचं याला? हे ऍप्लिकेशन नीट लक्षात ठेवा. पहिला यूज काय? दिस नोड्युलर कास्ट आयर्न युज्ड इन द पेपर इंडस्ट्री मशिनरी. म्हणजे पेपर इंडस्ट्रीमध्ये ज्या मशिनरीज आपण वापरतो तर त्या पेपर इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या मशिनरीजचे पार्ट्स बनवण्यासाठी किंवा मशिनरीज बनवण्यासाठी आपण काय करतो? नोड्युलर कास्ट आयर्न मटेरियल वापरतो. Then next one, it is used in internal combustion engine. Internal combustion, it is also in shortcut we can say IC. Okay, internal combustion engine म्हणजे IC इंजिन. IC इंजिनचे काही पार्ट बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. देन पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स. हे पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट बनवण्यासाठी पण आपण नोड्युलर कास्ट आयर्नचा वापर करतो. नाउ व्हॉट इज मीन बाय पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट? Power transmission equipment means those equipments which can transmit the power from one place to another place. एका ठिकाणावरती जिथं पॉवर जनरेट होते किंवा तयार होते तिथून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण ट्रॅव्हल करण्यासाठी जो इक्विपमेंट यूज केला त्याला आपण पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट असं म्हणतो. म्हणजे कोणते कोणते इक्विपमेंट आहेत? जस्ट शाफ्ट, कपलिंग्स, पुलीज, गिअर्स, दीज आर नथिंग बट द पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट. म्हणजे हे बनवण्यासाठी आपण नोड्युलर कास्ट आयर्नचा वापर करतो. देन नेक्स्ट वन, दिस नोड्युलर कास्ट आयर्न इज ऑल्सो युज्ड इन द फार्म इम्प्लिमेंट्स अँड ट्रॅक्टर्स. फार्म इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतीची अवजारं. आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी जे काही अवजार आपल्याला लागतात त्याला आपण फार्म इम्प्लिमेंट्स म्हणतो. दीज फार्म इम्प्लिमेंट्स आर मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम दी नोड्युलर कास्ट आयर्न मटेरियल. अँड सेकंड इज इन द ट्रॅक्टर्स. ट्रॅक्टर बनवण्यासाठी किंवा अख्खा ट्रॅक्टर नाही बट सम पार्ट ऑफ द ट्रॅक्टर वी prepare or manufacture from the nodular cast iron. Then next one, it is used in earth moving machineries. Yes, earth moving machinery म्हणजे काय? earth moving machineries, अर्थ मुव्हिंग मशिनरी बनवण्यासाठी पण नोड्युलर कास्ट आयर्नचा वापर करतो. अर्थ मुव्हिंग मशिनरी म्हणजे कोणते? खूप हेवी मशिनरी जे आहेत ना त्यांना आपण अर्थ मुव्हिंग मशिनरीज म्हणतो. जस्ट लाईक JCB, पोकलेन. ओके, these are called as a earth moving machineries. Then nodular cast iron also used in the manufacturing of walls and fittings. Walls बनवण्यासाठी किंवा फिटिंग्स करण्यासाठी आपण या नोड्युलर कास्ट आयर्नचा वापर करतो. देन इट इज ऑल्सो युज्ड इन द पंप्स अँड कॉम्प्रेसर्स. पंप तुम्हाला माहिती असेल. पंप म्हणजे व्हॉट? पंप इज नथिंग बट अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट द वॉटर फ्रॉम लो लेवल टू हाय लेवल. म्हणजे खालचं पाणी आपल्याला उंच दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती घराच्या न्यायचं असेल त्यासाठी आपण पंप वापरतो, मोटर वापरतो ना, दॅट पंप. इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पंप पार्ट्स वी यूज द नोड्युलर कास्ट आयर्न. देन कॉम्प्रेसर्स. दिस कॉम्प्रेसर यू हॅव सीन, तुम्ही बघितलं असेल हे कॉम्प्रेसर. कुठं? आपण गाडी आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरच्या चाकामध्ये आपण हवा भरतो. हवा भरण्यासाठी आजकाल कॉम्प्रेसरची हवा वापरली जाते है ना. जस्ट गो टू द garage, you are able to see this particular compressor there. So the parts of this compressor and parts of the pumps are manufactured from the nodular cast iron. Okay, then next one is it is used in the construction machineries. Yes, construction machineries मध्ये पण नोड्युलर कास्ट आयर्नचा वापर केला जातो. आता कन्स्ट्रक्शन मशिनरीज म्हणजे कोणत्या? एक कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या काही मशिनरी वापरल्या जातात, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की समजा एखादी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असेल त्या ठिकाणी आपण सिमेंट, कॉन्क्रीट, वाळू वगैरे जे आहे यांना मिक्स करण्यासाठी आपण एक मशीन वापरतो. त्याला आपण ब्लेंडर म्हणतो.
BLENDER, ब्लेंडर. ब्लेंडर म्हणजे ब्लेंडरचा अर्थ असतो मिक्सर, है ना. द ब्लेंडर इज वन ऑफ द मशीन विच इज युज्ड टू मिक्स द सिमेंट, ग्रॅव्हल्स, वॉटर अँड सँड टू क्रिएट अ कॉन्क्रीट. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट बनवण्यासाठी जी मशीन वापरली जाते ना, त्याला आपण ब्लेंडर म्हणतो. आणि ते ब्लेंडर कशाचं बनलेलं आहे? नोडुलर कास्ट आयर्न या मटेरियल पासून बनवलेलं आहे आपण. म्हणून आपण इथं पॉईंट सांगितला, दिस नोडुलर कास्ट आयर्न इज युज्ड इन द कन्स्ट्रक्शन मशिनरी, राईट. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जी मशिनरी वापरतो, तर ती मशिनरी बनवण्यासाठी नोडुलर कास्ट आयर्नचा आपण वापर करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द nodular cast iron. Okay, here we have finished 3 cast irons. Okay, their basic meaning, how much percent carbon is present, what is the property of it, and what are the applications. Now the next point we will discuss, that is malleable cast iron. आता पुढचा type आहे malleable cast iron. Okay, so let's start. So see, first of all, see this particular diagram. When the cast iron material, when the malleable cast iron material is fractured and observed under the microscope, at that time what will happen? Such structure you are able to see. Okay, जेव्हा मॅलिएबल कास्ट अँड मटेरियल आपण घेतलं आणि त्याला फ्रॅक्चर केलं, तोडलं, आणि तोडल्यानंतर ऑप्टिकल मायक्रोस्कोप खाली जर बघितलं, म्हणजे मायक्रोस्कोप खाली ठेवून याला बघितलं, तर हे असं दिसतं आपल्याला. ठीक आहे, मी त्याला मॅग्निफाय केलं, झूम करून बघितलं तर असं दिसतं. ओके, बघा, this malleable cast iron is obtained from white cast iron by special annealing process, and this type of cast iron contains how much? 2 to 3.6% carbon. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, in the malleable cast iron how much amount of carbon percentage is there? 2 to 3.6%. okay, this much amount of cast iron carbon is present here, राईट. आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक पॉईंट आहे इथं, की हाऊ दिस पर्टिक्युलर मॅलिएबल कास्ट आयर्न इज ऑब्टेन. इट इज ऑब्टेन फ्रॉम द व्हाईट कास्ट आयर्न, राईट. व्हाईट कास्ट आयर्न पासून मॅलिएबल कास्ट आयर्न आपण मिळवतो, आणि त्यामध्ये किती पर्सेंट कार्बन सांगितला? 2 to 3.6% कार्बन, राईट. Then they see the microstructure of malleable cast iron contains graphite, but in the pearlitic matrix. Yes, this is also important. See, previously we talked about the nodular cast iron, gray cast iron. In both, graphite was present, but in the form of flakes. बरोबर आहे, ते फ्लेकच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट होता. नोडुलर मध्ये तो स्पेरॉइडच्या फॉर्मॅट मध्ये प्रेझेंट होता, आणि इथं हा ग्राफाइट कोणत्या फॉर्मॅट मध्ये प्रेझेंट आहे? परलायटिक मॅट्रिक्स मध्ये. आता परलायटिक काय आहे? आपण सेकंड चॅप्टर मध्ये आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम शिकलो, त्यामध्ये आपण बघितलं की परलाइट ही एक फेज आहे, राईट. तर ती जी फेज आहे, तर ती फेज तुम्हाला इथं मॅलिएबल कास्ट आयर्न मध्ये बघायला मिळते. ओके, द नेक्स्ट वन, graphite is present in the form of small rounded nodules. Yes, very important point. हा ग्राफाइट कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे? इथं स्मॉल राउंडेड नोडल्स मध्ये आहे. नूडल्स कळतं? नूडल्स, इट इज जस्ट प्रेझेंट, इट इज जस्ट लुकिंग लाईक अ नूडल्स. नूडल्स म्हणजे हे बघा, असं आपण बघितलं, खाल्लं असं ना नूडल्स कधी, तर हे नूडल्स स्ट्रक्चर आहे. ओके, आता याचा क्रॉस सेक्शन घेतला आपण, याला असं इथं कट केलं आपण असं, तर कसं दिसणार आहे? when you are going to cut it like this, then what will happen? such type of section you are able to see, है ना. असं दिसेल ना तो, हे असा तुकडा. सो दिस इज व्हॉट? दिस इज नूडल शेप, राईट. हे दिसते डायग्राम मध्ये पण तुम्हाला असे नूडल्स बघायला मिळतात. ओके, सो ग्राफाइट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्मॉल राउंडेड नूडल्स or noodles. Okay, then so this is basic thing regarding our malleable cast iron. Now we'll talk about the properties of this material and then applications. The properties काय आहे त्याच्या? तर पहिली प्रॉपर्टी आहे, इट इज लेस ब्रिटल. तो कसा आहे? कमी ब्रिटल आहे. ब्रिटल, थोडं ब्रिटलनेस कमी आहे. लेस ब्रिटल म्हणजे ठिसूळपणा कमी आहे, म्हणजे याच्यावरचा फोर्स अप्लाय केला तर लवकर तुटणार नाही. ओके, देन नेक्स्ट वन, tensile strength of the malleable cast iron is about 180 Newton per mm square. Yes, see, before this we discussed a nodular cast iron, gray cast iron, as well as white cast iron, and in all certain amount of tensile strength is present. Various numbers are there, different number is there. So here also 180 Newton per mm square, this much amount of tensile strength is present. Okay, एवढी त्याची ताकद आहे या मटेरियलची
180 न्यूटन पर एम एम स्क्वेअर इतकी स्ट्रेंथ आहे. देन गुड वेअर रेजिस्टन्स चांगला आहे, झिजत नाही. अँड व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी, हा व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी पण याची कशी आहे, चांगली आहे. डॅम्पिंग कॅपॅसिटी बद्दल मी काल सांगितलं होतं की डॅम्पिंग कॅपॅसिटी कशी असते. सपोज एखादा पार्ट आहे त्याच्यावरतीच आपण फोर्स अप्लाय केला तर तो व्हायब्रेट होतो, बरोबर आहे. व्हायब्रेशन मध्ये तो सगळ्यात सुरुवातीला काय होतो, जास्त व्हायब्रेट होतो, म्हणजे इथून इथपर्यंत व्हायब्रेट होतो. नंतर काय होतं, तो कमी व्हायब्रेट होतो. अशी त्याची जी मोशन आहे ती कमी 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 होत जाते. आणि अशी सिच्युएशन येते की काय झाला, तो एकदम स्टॉप झाला, राईट. म्हणजे पहिल्यांदा हे असं पूर्ण व्हायब्रेट होतो 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 आणि स्टॉप होतो. म्हणजे काय, दिस प्रोसेस डिक्रीजिंग व्हायब्रेशन्स इज कॉल्ड ॲज अ डॅम्पिंग. डिक्रीजिंग व्हायब्रेशन्स आर कॉल्ड ॲज अ डॅम्पिंग. ही डॅम्पिंग कॅपॅसिटी कशी याच्यामध्ये चांगली आहे, राईट. देन नेक्स्ट वन, हार्डनेस व्हॅरीज फ्रॉम 80 टू 275 BHN. म्हणजे याची हार्डनेस किती आहे, 80 टू 275 BHN. BHN मीन्स ब्रिनेल्स हार्डनेस नंबर, एवढ्या प्रमाणात त्याच्यात हार्डनेस प्रेझेंट आहे. देन दिस कास्ट आयर्न शोज सम डक्टिलिटी अँड टफनेस. येस, डक्टिलिटी पण आहे आणि टफनेस पण आहे. सो दीज आर द मेन प्रॉपर्टीज विच आर प्रेझेंट इन आवर कास्ट आयर्न. दिस टाइप दॅट मीन्स आवर मॅलिएबल कास्ट आयर्न. कोणते कोणते सांगितल्या, लेस ब्रिटलनेस कमी आहे, स्ट्रेंथ त्याची 180 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे, वेअर रेजिस्टन्स चांगला आहे, व्हायब्रेटिंग डॅम्पिंग कॅपॅसिटी पण चांगली आहे, हार्डनेस 80 टू 275 BHN एवढी आहे, डक्टिलिटी अँड टफनेस चांगली आहे. ओके, सो दीज आर द मेन प्रॉपर्टीज ऑफ आवर malleable cast iron. Now next point we will discuss applications of malleable cast iron. आता malleable cast iron चे applications घ्यायचे आपल्याला. तर कोणते कोणते application आहे, कुठं वापरायचे याला, where we can use it. See, the first use is it is used in the automobile parts. म्हणजे व्हेकल, ऑटोमोबाईल जे आहे किंवा टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, यांचे जे काही पार्ट्स आहेत ते पार्ट बनवण्यासाठी आपण मॅलिएबल कास्ट आयर्नचा वापर करतो. देन नेक्स्ट वन इज सिविंग मशीन पार्ट. सिविंग मशीन म्हणजे सिलाई मशीन, कपडे शिवण्याची सिलाई मशीन आहे ना, त्या सिलाई मशीनचे काही पार्ट आहेत तर ते पार्ट सुद्धा आपण मॅलिएबल कास्ट आयर्नचे बनवतो. नेक्स्ट वन इज इट इज ऑल्सो युज्ड इन द बायसिकल पार्ट्स. बायसिकल पार्ट मीन्स इन अवर सायकल. I think everybody of you have driven this particular cycle, or in this particular cycle or bicycle parts are generally made up from the malleable cast iron. Then this malleable cast iron is used in the agricultural इक्विपमेंट. ॲग्रिकल्चर इक्विपमेंट म्हणजे शेतीची अवजारं, शेती करण्यामध्ये किंवा शेतामध्ये जे काही आपण इक्विपमेंट्स यूज करतो तर ते इक्विपमेंट याचे बनवलेले आहेत. कोणाचे, मॅलिएबल कास्ट आयर्नचे. सम ऑफ द, काही पार्ट बनवले, म्हणजे असा अर्थ घ्यायचा नाही की सगळेचे सगळे पार्ट आपण याचेच बनवले, नाही, काही पार्ट ॲग्रिकल्चर इक्विपमेंट, काही पार्ट आपण मॅलिएबल कास्ट आयर्नचे बनवतो. देन इट इज ऑल्सो युज्ड इन द इलेक्ट्रिकल लाईन हार्डवेअर पार्ट्स. इलेक्ट्रिकल लाईन हार्डवेअर पार्ट्स म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीम्समध्ये काही पार्ट जे आहेत, हार्डवेअरमध्ये जे वापरले जाणारे पार्ट्स आहेत ते आपण काय करतो, मॅलिएबल कास्ट आयर्न मटेरियलचे बनवतो. देन इट इज ऑल्सो युज्ड इन द युनिव्हर्सल जॉईंट योक. युनिव्हर्सल जॉईंट योक बनवण्यासाठी पण याचा वापर करतो आपण. म्हणजे आता हे जॉईंट आहेत काही, हे युनिव्हर्सल जॉईंट, हे त्या जॉईंटचं नाव आहे. जॉईंट म्हणजे काय, दोन पार्टला जो जोडतो त्याला जॉईंट म्हणतात. तर दीज जॉईंट्स आर मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द मॅलिएबल कास्ट आयर्न. देन कन्व्हेअर चेन लिंक्स. कन्व्हेअर चेन लिंक बनवण्यासाठी पण आपण या मेटलचा, म्हणजे सॉरी, या मॅलिएबल कास्ट आयर्नचा वापर करतो. आता कन्व्हेअर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का, सांगतो. कन्व्हेअर म्हणजे काय, कन्व्हेअर इज जस्ट लाईक इट इज जस्ट लाईक अ चेन लाईक सिस्टम. अशी एक चेन लाईक सिस्टम असते, त्याच्यावरती काय असतं, एक हा बेल्ट आहे. कन्व्हेअर सिस्टम म्हणजे काय माहिती का, समजा इथे एखादा पार्ट आहे आपल्याकडं, राईट, इथे एक वर्क स्टेशन आहे, इथे एक पार्ट आहे आणि इथला पार्ट काय करायचा आपल्याला, इथला पार्ट आपल्याला इथं पोचवायचा आहे. तर आपण काय करणार माहिती आहे का, असा एक कन्व्हेअर ठेवलेला असतो, म्हणजे हा कन्व्हेअर कंटिन्युअसली फिरत असतो. ओके, इट इज हॅव्हिंग मोशन इन वन डायरेक्शन. या डायरेक्शन मध्ये तो कंटिन्युअसली चाललेला असतो, फिरत असतो. इथं पुलीज लावलेले असतात, हा असा फिरत असतो पुन्हा इकडनं तो वापस येत असतो, राईट, ह्याच्यावरती फिरतो. समजा इथं पार्ट आहे, इथं जर तो पार्ट मी ठेवला तर काय होईल, सपोज या बेल्ट वरती मी इथं पार्ट ठेवला तर हा बेल्ट वरचा पार्ट, जेव्हा हा बेल्ट पुढे पुढे सरकल तर हा पार्ट पण पुढे 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 सरकतो, तिकडे जातो आणि तिथला जो वर्कर आहे तो हा पार्ट उचलून घेतो. ओके, म्हणजे या माणसाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची गरज पडली का, नाही, नुसता या बेल्ट वरती, या कन्व्हेअर बेल्ट वरती ही वस्तू ठेवली, ऑटोमॅटिकली हा बेल्ट फिरला, ती वस्तू तिथे गेली, त्या माणसाने ती वस्तू उचलून घेतली. ओके, सो दिस कन्व्हेअर बेल्ट or this conveyor belt, below that
one chain is present. By using that chain, this conveyor belt is run. ओके, म्हणजे हा कन्व्हेअर बेल्ट त्या चेन वरती काम करतो. तर ती जी चेन आहे, कन्व्हेअर बेल्टची जी चेन आहे किंवा लिंक आहे, ती कुणाची, कुठल्या मटेरियलची बनली आहे, तर आपल्या मॅलिएबल कास्ट आयर्न नावाच्या मटेरियलची बनली आहे. ओके, देन नेक्स्ट वन, क्रँकशाफ्ट. इन ऑर्डर टू मॅन्युफॅक्चर क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्ट बनवण्यासाठी आपण मॅलिएबल कास्ट आयर्नचा वापर करतो. नंतर पॉवर ट्रेन पार्ट्स, and last one, it also used in the useful for small and medium size casting of high strength. म्हणजे छोट्या साईजच्या किंवा मीडियम साईजच्या ज्या काही कास्टिंग्स आहेत, कास्टिंग बनवण्यासाठी आपण या मॅलिएबल कास्टांचा वापर करतो. कास्टिंगचा अर्थ मी बघा सांगितलं तुम्हाला, ते मेटल आहे, मेटलला वितळवायचं, साच्यामध्ये ओतायचं, थंड करायचं आणि नवीन पार्ट बनवायचं, त्याला कास्टिंग म्हणतो आपण. तर छोट्या आकाराचे कास्टिंग किंवा मीडियम साईजचे कास्टिंग जे आहेत, तर ते बनवण्यासाठी आपण मॅलिएबल कास्टांचा वापर करतो. ओके, सो इट्स ऑल अबाउट द malleable cast iron. Okay, so read this particular point, listen it carefully. Suppose any doubt, any problem is there, then ask me. Okay, so for today we will stop here.